नमस्कार मित्रांनो. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. आज बघणार आहोत की EMA परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी कोणती बुक लिस्ट वापरायची, कोणती पुस्तकं चांगली आहेत. एवढेच करा, 100% तुम्हाला यश मिळून जाईल. कारण लक्षात ठेवा, पुस्तकं ही पाया आहेत आपल्या परीक्षेची. चुकीची पुस्तकं वापरली, गोंधळून जाल. काय करायचं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे EMAसाठी आपण आज बुक लिस्ट पाहू. ओके, पहिल्यांदा आपण पाहूया पूर्व परीक्षेसाठी 100 मार्काचा पेपर असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. ओके, जास्तीत सेफ स्कोअर काय असेल? 50च्या वरती सेफ स्कोअर असेल. टार्गेट आपण 55च धरायचं सुरुवातीला, तरच आपली पूर्व परीक्षा निघणार आहे. लक्षात. आता मी वापरलेली पुस्तकं तुम्हाला मी सांगायचं. पहिला विषय घेऊया आपण इतिहास. टोटल 7 सब्जेक्ट असणार आहेत. पहिला विषय असणार आहे इतिहास. इतिहासासाठी जर मी वापरलं असेल कोणतं पुस्तक, तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे SS गटाळे सरांचं पुस्तक वापर. दुसरं, भारताचा इतिहास हे समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. ही 2 पुस्तकं फक्त वापरा आणि 5वी ते 12वीपर्यंतची पाठ्यपुस्तके. दुसरं काही करायची गरज नाही. पहिल्यांदा मी बुक लिस्ट सांगतो, त्यांचा आपण चर्चा करूया डिटेलमध्ये या प्रत्येक विषयावर. दुसरं पुस्तक असेल तर ते भूगोलचं पुस्तक असेल. आता भूगोलसाठी तुम्ही वापरू शकताय महाराष्ट्राचा भूगोल हे दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे. मला वाटते दीपक बावस्कर हे काहीतरी त्याचे लेखक आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा भौगोलिक ॲटलास नवनीत प्रकाशनचा तुम्ही महाराष्ट्राचा भौगोलिक ॲटलास हे वापरू शकता. लक्षात. ही 2 पुस्तकं तुम्हाला लागणारच आहे. तिसरं राज्यशास्त्र. आता इतिहासवरती 10 प्रश्न असणार आहेत, भूगोलवरती 10 प्रश्न असणार आहेत, मात्र राज्यशास्त्रावरती 15 प्रश्न असणार आहेत. राज्यशास्त्रासाठी भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. खूप छान पुस्तक दिलेलं आहे. मला वाटतं ॲक्च्युअली त्या नोट्सच आहेत. ओके, नोट्स म्हणून तुम्ही वापरले तरी चालते. आणि चौथा विषय असेल अर्थशास्त्र. अर्थशास्त्रावरती 15 प्रश्न असणार आहेत आणि अर्थशास्त्रासाठी पण सेम भारताची अर्थव्यवस्था ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक खूप छान आहे. मीच वापरलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला माझी बुक लिस्ट सांगत आहे. त्यानंतर 4 विषय झाले. 5वा विषय आपण बघूया सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानावरती पण 15 प्रश्न असणार आहेत आणि 15 प्रश्न सामान्य विज्ञानासाठी तुम्ही वापरू शकताय भस्के सरांचं. सामान्य विज्ञान हे भस्के सरांचं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये इमेज पण अशा कलरफुल दिलेले आहे, त्यामुळे इझिली अंडरस्टँड होते. तुम्ही विज्ञानासाठी भस्के सरांचं पुस्तक वापरू शकताय. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती मात्र 20 प्रश्न असणार आहे. लक्षात घ्या. अंकगणित आणि बुद्धिमत्ता टर्निंग पॉईंट ठरतो सिलेक्शनमध्ये. कारण माझा टर्निंग पॉईंट झालेला आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे माझं एवढं स्ट्रॉंग होतं, त्यामुळे माझं सिलेक्शन इझिली होऊ शकलेलं आहे. याच्यासाठी मी वापरलेलं समग्र बुद्धिमत्ता चाचणी हे मला वाटते अभिनव प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे. इतकं खूप छान दिलेलं आहे. नवीन पद्धतीची कशी गणितं विचारतात त्याचं डिटेल सोल्युशन दिलेलं आहे. परीक्षेला पडलेली गणितं त्यांनी सोडून दिलेली आहेत. त्या नवीन पॅटर्न तुमच्या लक्षात येतो. गणितं कशी सोडवायची हे तुमच्या लक्षात येतं. किंवा दुसरं सचिन ढवळे सरांच्या नोट्स तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नेक्स्ट चालू घडामोडीसाठी काय करायचं. चालू घडामोडीवरती 15 प्रश्न असणार आहेत. पृथ्वीचं एशियाची परिक्रमा हे पुस्तक आहे. हे मासिक तुम्ही वापरू शकताय. किंवा सकाळ, लोकसत्ता, लोकमत यांची वार्षिक मासिक आहेत, ते पण तुम्ही वापरू शकताय. आणि वर्तमानपत्र आणि TV न्यूजवरती लक्ष ठेवायचं. कुठली महत्त्वाची घटना घडाली, काय घडाली लिहून ठेवायचे ते पॉईंट्स. कारण फक्त 15 प्रश्न आहेत, त्यातले 10 जरी आले इझिली तुम्ही पास होऊ शकता. लक्षात घ्या. महत्त्वाच्या घटना काय एक प्रश्न चालू घडामोडीसाठी खूप मोठा व्हास्ट एरिया आहे. त्यातले फक्त महत्त्वाच्या घटना आणि काय विचारलं जाऊ शकते किंवा परीक्षेला कोणत्या रिलेटेड प्रश्न विचारत हे तुम्ही बघितलं तर 100% तुम्हाला चालू घडामोडीचा अंदाज येईल. ओके, इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला पार्ट बघूया. जय हिंद.